वळ्यात पुढच्या बातमीकडे. काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देशांनी सीमेवर हालचाली वाढवलेल्या आहेत. भारताच्या भीतीनं पाकिस्ताननं राजस्थानजवळील सीमेवर आपलं सैन्य आता वाढवलंय. भारतानं सुद्धा सीमेवर सैन्याची गस्त ही वाढवलेली आहे. भारत हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानची धडधड वाढली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार झाल्याची सुद्धा माहिती मिळतेय. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं जशास तसं उत्तर दिलंय. रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी. रामराजे, आता एकंदरीतच पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. कशी खबरदारी घेतली जाते, कसं सैन्य या ठिकाणी वाढवण्यात आलंय? बिलकुल, राजस्थानच्या सीमेवर पाकिस्ताननं सैन्य वाढवलेलं आहे आणि त्याचं कारण हेच की भारतानं जी टेस्टिंग केलेली आहे सागरी मार्गामध्ये क्षेपणास्त्राची, तर त्यावरून काहीतरी पुढच्या येत्या कालावधीमध्ये 5 दिवसामध्ये किंवा 7 दिवसामध्ये घडणार आहे असं पाकिस्तानला एक जाणवते आणि त्यामुळेच ही तयारी पाकिस्तानने केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की बैठकांचा सिलसिला चालू आहे. अमित शहा, प्राईम मिनिस्टर मोदी, NSA अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री S जयशंकर, त्याचबरोबर इतर राजदूतांच्या विदेशामधल्या त्यांच्या पण गाठीभेटी घेतलेल्या आहेत, त्यांचं सहमती घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर आपली बाजू मांडलेली आहे. त्यानंतर राष्ट्रपतीची पण भेट घेतलेली आहे. म्हणजेच की कोणत्या तरी मोठं पाऊल उचलण्या अगोदरची ही संपूर्ण तयारी दिसून येते आणि याचाच धक्का जो आहे तो आता पाकिस्तानने घेतलेला आहे आणि त्यामुळं राजस्थानच्या सीमेवर त्याचबरोबर सागरी मार्गावर सुद्धा पाकिस्ताननं आपली सुरक्षा वाढवलेली आहे. निश्चित. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.